मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण 30 साइजमध्ये परफेक्ट बोटनेकच्या पुढच्या बाजूची कटिंग आणि शिलाई बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे मी सर्व समजून सांगणार आहे एकदम सोप्या भाषेमध्ये। इथे मी अस्तर घेतलेला आहे। इथे आपल्याला पुढच्या बाजूची व्यवस्थित परफेक्ट कटिंग करून घ्यायची आहे। इथे मी पाठीच्या बाजूची सुद्धा तुम्हाला मी कटिंग आणि शिलाई सुद्धा सांगितली आहे, त्याचा सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे। एकदम सोपी पद्धत आहे। आज आपण पुढची बाजू कशी कट करायची आहे एकदम सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे। इथे मी डबल अस्तर घेतलेला आहे। हे भाषा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला इथे अशी घडी करून घ्यायची आहे। पुढची बाजू काढताना तुम्ही ओपन बाजूला काढली तरी सुद्धा चालेल, ते लक्षात घ्यायचं आहे। आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे। बराच वेळा काय होतं, कपडा क्रॉस मध्ये असतो, त्यासाठी अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आता इथे माझी ब्लाऊजची उंची 13 तयार आहे, तर मी 14 वरती मार्किंग करून घेते। ब्लाऊजची उंची अधिक 1 इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे पुढच्या बाजूसाठी, लक्षात ठेवायचं आहे। अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला शोल्डरसाठी माप टाकायचं आहे। शोल्डर आपल्याला 30 साइजमध्ये परफेक्ट 6.5 ठेवायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे। वहीमध्ये लिहून ठेवलं तरी सुद्धा चालेल। 30 साइजमध्ये शोल्डर आपल्याला इथे 6.5 इंच आणि गळा रुंदी 3.5 इंच आपल्याला घ्यायची आहे। परफेक्ट गळा रुंदी आहे, ते लक्षात ठेवा, 3.5 इंच। इथे मी गळा रुंदीचं माप टाकलं, शोल्डर 6.5 इंच घेतलं, तेवढाच मुंडा सुद्धा आपल्याला इथे 6.5 इंच घ्यायचा आहे, ते विसरत जाऊ नका कधीच, कारण की बोटनेक मध्ये आपण जेवढं शोल्डर घेतो तेवढाच मुंडा आपल्याला सुद्धा घ्यायचा असतो, ते लक्षात ठेवा। अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे सरळ लाईनीमध्ये। इकडच्या बाजूला सुद्धा आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला छातीचा चौथा भाग मार्किंग करून घ्यायचा आहे। 30 चा चौथा भाग 7.5 इंच इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि 2 इंच कंपल्सरी तुम्ही शिलाई मार्जिन ठेवत जा। जरी फिट्ट झाला तरी आपल्याला ते उसवायला सोपं पडतं, त्यासाठी परफेक्ट तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ठेवत जा, ते लक्षात ठेवायचं आहे। अशी एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे, 2 इंच लक्षात ठेवायचं आहे। आता इथे मुंड्याचा आकार द्यायचा आहे, बरोबर असा मध्य करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। याचा बरोबर असा मध्य करून घेतला। आता इथे पुढच्या मुंड्याचा आकार इथे आपल्याला 1/2 इंचावरती द्यायचा आहे, 1/2 इंच लक्षात ठेवायचा आहे। बोटनेक मध्ये पुढच्या मुंड्याचा आकार इथे आपल्याला 1/2 इंचावरती द्यायचा आहे, ते लक्षात ठेवत जा। आता इथे आपल्याला मुंड्यासाठी आकार द्यायचा आहे, बरोबर असं मार्किंग, थोडंसं गोल आकार आपला इथे आला पाहिजे, ते लक्षात ठेवायचं आहे। अशा पद्धतीने वरच्या बाजूला आकार घ्यायचा आहे, ते लक्षात ठेवत जा। आणि जर तुम्हाला घोळ चुन्या वगैरे जर प्रॉब्लेम येत असेल, तुम्ही काय करायचं, थोडासा असा बाहेरून सुद्धा देऊ शकता, 2 लाईनी बाहेरून घ्यायच्या, एकदम सोपं आहे। त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही इथे आकार देऊ शकता, म्हणजे काय होतं, घोळ चुन्या वगैरे आपल्याला कुठलाही त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही। त्यासाठी आकार देताना थोडासा बाहेरून दिला तरी सुद्धा चालेल। आता इथे पुढच्या बाजूसाठी 5 इंचावरती मार्किंग करून घेते। पुढचा गळा तुम्ही इथे 4.25 सुद्धा ठेवू शकता किंवा 5.5 ठेवलं तरी सुद्धा चालेल। आता इथे गळा रुंदी 3.5 इंच घेतली, तेवढीच इथे मी 3.5 इंचावरती असं मार्किंग करून घेते। मापे फक्त लक्षात ठेवायचे आहेत, चुकू देऊ नका, ते लक्षात ठेवा। इथे तुम्ही पट्टीचा वापर करा, म्हणजे लाईन तुमची एका लाईनीमध्ये येऊन जाईल। आता गळ्याचा आकार देण्यासाठी इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते। जर गळा तुम्हाला डीप ठेवायचा असेल तर पुढच्या बाजूचा तुम्ही 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्या, वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे। जर तुम्हाला गळा 5,500 ठेवायचा असेल तरी सुद्धा तुम्ही आतमध्ये 1.5 इंच घ्यायला विसरू नका, ते लक्षात ठेवायचं आहे, कारण की हा बोटनेक आहे त्यासाठी। आणि असा आकार देऊन घ्यायचा आहे। कोपऱ्यापासून 1.5 इंच घ्यायला कधीही विसरू नका, ते लक्षात ठेवा। इथे मी व्यवस्थित असा आकार देऊन घेतलेला आहे। आता इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे टक्स मार्किंगसाठी। इथे मी 4 इंचावरती मार्किंग करून घेतलं, 4 इंचावरती, ते लक्षात ठेवा। आता उंचीला इथे मी 9.5 वरती मार्किंग करून घेते, वरून 9.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। जे आपण 4 इंचावरती मार्किंग करून घेतलं का, त्याच्यावरती बरोबर 9.5 वरती मार्किंग करून घ्यायचं। ब्लाऊजच्या उंची अनुसार असतं, जर तुमच्या ब्लाऊजची उंची जास्त असेल तर तुम्ही 10 इंच ठेवायचं आहे, उंची कमी असेल तर 9.5 ठेवा, ते लक्षात ठेवा।
आता इथे 4 इंच घेतलं, त्याच्यावरती बरोबर 9.5 घेतलं, ते फक्त लक्षात ठेवा आणि फक्त खाली लाईन ओढून घेतली. आता इथे छोटासा एक टक्स द्यावा लागतो, अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे तुम्ही 2 इंच ठेवू शकता. 2 इंच खूप ब्लाऊज परफेक्ट बसतात. ह्या पद्धतीने नक्की एकदा तरी तुम्ही कटिंग आणि शिलाई करून बघायचं आहे. आता इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं, असं त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. फक्त हा कट करायचा नाही आहे. आपण पाठीच्या बाजूला देतो का त्याच पद्धतीने आपल्याला इथे मार्किंग करायचं असतं, ते लक्षात ठेवा. आता इथे 1 इंच मार्किंग करून घेते. पप छान येण्यासाठी ह्या बाजूला 1 इंच आणि ह्या बाजूला 1 इंच 30 साईजमध्ये, ते लक्षात ठेवा. कारण की आपल्याला ब्लाऊज हा परफेक्ट सुद्धा बसला पाहिजे, ते लक्षात ठेवायचं आहे. आपण दोन्ही सुद्धा बाजूंना मार्किंग करून घेतला, असा त्रिकोण तयार करून घ्यायचा. आता ह्या बाजूला सुद्धा मी मार्किंग करून घेते. आपला बरोबर इथे आपला त्रिकोण तयार झालेला आहे. आता इथे काय करायचं, दोन्ही सुद्धा मोजून घ्या आणि फिटिंगच्या बाजूला बऱ्याच वेळा काय होतं, पाठीच्या बाजूला मग हा टक्स दिला ना कमी होतो, त्यासाठी पाठीच्या बाजूला फिटिंगला पुरत नाहीये, त्यासाठी इकडच्या बाजूला वाढवून घ्यावं लागतं. अर्धा इंचाने कमी घ्या. माझे इथे 2 इंच भरला, अर्धा इंचाने कमी घ्यायचं आहे, कारण की फिटिंग करताना क्रॉसमध्ये येतं जास्त, त्यासाठी लक्षात ठेवा जेवढं भरेल तेवढं अर्धा इंचाने कमी घ्यायचं. म्हणजे इथे मी 1.5 इंच घेते, ते लक्षात ठेवा. इथे माझं पूर्ण टक्स मोजला, 2 इंच भरला, अर्धा इंचाने कमी 1.5 इंच घेतलं. आता इथे अर्धा इंच मार्किंग करून घ्या, फक्त अर्धा इंच लक्षात ठेवा, फक्त अर्धा इंच आणि अशी लाईन ओढून घ्या. हे अशा पद्धतीने मापे फक्त लक्षात आले ना, तुम्हाला हे नक्की जमणार आहे. एकदम सोपं करून समजून सांगितलं. आता इथे प्रिन्सेस कटचा असा आकार द्या, जास्त असा वरच्या बाजूला घ्यायचा नाहीये. हे अशा पद्धतीने देऊन घ्यायचा. थोडासा असा गोल राऊंडमध्ये आला पाहिजे, नॉर्मलमध्ये, ते लक्षात ठेवायचं आहे. हे झालं व्यवस्थित आपलं. आता इथे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. सर्वात आधी शोल्डरची बाजू कट करून घ्या. नंतर इथे खालच्या बाजूला व्यवस्थित एका लाईनीमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे. सावकाशमध्ये कट करून घ्या. इथे सुद्धा आपली फिटिंगची बाजू एकदम अशी व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला पुढच्या मुंड्याला जो आपण आकार दिलेला आहे ना, व्यवस्थित असा थोडासा बाहेरून घेतला बघा. आपल्याला इथे व्यवस्थित तो कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. एकदम असं व्यवस्थित कट करून घ्या, ते लक्षात ठेवायचं आहे. फक्त चुकू देऊ नका कुठे. थोडंसं असं मार्किंग करून ठेवा, कारण की दोन्ही सुद्धा बाजूंचं मग ते आपल्या लक्षात येतं शिलाई करताना, ते लक्षात ठेवा. इथे गळा मी कट करून घेते. आपण इथे गोलच गळ्याचा आकार दिलेला आहे, तुमच्या आवडीनुसार सुद्धा आकार दिला तरी सुद्धा चालेल, ते लक्षात ठेवा. इथे बघू शकता आपला गळा एकदम असा व्यवस्थित आलेला आहे. आता इथे मी दोन्ही सुद्धा मधून कट करून घेते, कारण की हे माप टाकताना मी बंद बाजूला टाकलं होतं, तुम्ही ओपन बाजूला टाकलं तरी सुद्धा चालेल. आता इथे बरोबर असा हा त्रिकोण तयार केलेला आपण आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. सावकाशमध्ये कट करून घ्या. ज्याच्यावरती आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती बरोबर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता इथे थोडंसं मार्किंग करून ठेवा, म्हणजे काय होतं, जोडताना आपल्याला ते बरोबर लक्षात राहतं. कारण की वरून येणारा टक्स पॉईंट, छातीचा टक्स पॉईंट आपण त्याच्यावरती दिलेला असतो, त्यासाठी मापे लक्षात ठेवा आणि कट मारून ठेवा. इथे बघू शकता, तुम्हाला जोडायला सुद्धा कधीही कमी पडणार नाही, ते लक्षात ठेवा. आता इथे बघू शकता दोन्ही सुद्धा बाजू माझ्या व्यवस्थित कट करून झालेले आहेत. आता हे ब्लाऊज पिसावरती ठेवून आपल्याला परफेक्ट कटिंग करून घ्यायचं आहे. इथे मी ब्लाऊज पिसावरती ठेवून परफेक्ट हे पूर्ण व्यवस्थित कटिंग करून घेतलेलं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. असंच ठेवून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित कटिंग झालेलं आहे. इथे मी पाठीची बाजू घेतली. आता इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. शोल्डर अर्धा इंच कमी करून घ्या. लक्षात ठेवा, परफेक्ट बाही जोडायला सुद्धा आपल्याला पुरली पाहिजे. शोल्डर लक्षात ठेवायचा आहे, अर्धा इंचाने कमी करून घ्यायचं. का कमी करायचं, कारण की पुढची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, नंतर आपण मध्यापासून बाही जोडतो, त्यासाठी शोल्डर अर्धा इंच कमी करून घ्या आणि गोल राऊंड असा मोजून घ्यायचा, ते लक्षात ठेवा. मार्किंग केलं तिथून असा गोल राऊंड मोजून घ्यायचा आहे, जेवढा भरेल तेवढा, ते लक्षात ठेवा. परफेक्ट बाहीची घडी आपल्याला इथे काढायची आहे. हे अशा पद्धतीने सावकाशमध्ये मोजून घ्या. 8.5 इंच भरलेला आहे.
तुमचं किती सुद्धा भरू द्या ते लगेच लिहून घ्यायचं, ते लक्षात ठेवत जा, म्हणजे कधी आपलं चुकणार नाहीये. हे पहा इथे मी लिहून घेतलं. आता इथे मी डबल कपडा घेतलेला आहे, जेवढा माझा अस्तरचं शिल्लक आहे तेवढा एकावरती एक ठेवून घेतलेला आहे. आता इथे मी घडी करून घेते. एक बाजू बंद झाली पाहिजे, हे आपले 4 पदर झाले, लक्षात घ्या. एक बाजू माझी बंद झाली, पूर्ण कपडा इथे मी प्लेन करून घेते. आता बाहीची उंची 9 तयार आहे, ते मी 10 वरती मार्किंग करून घेते. बाहीची उंची अधिक 1 इंच इथे आपल्याला घ्यायचं आहे. माझी बाहीची उंची 9 इंच आहे, तर मी 10 इंचावरती मार्किंग करून घेतलं. तुमच्या सुद्धा बाहीची उंची अनुसार तुम्ही असं मार्किंग करून घ्यायचं आहे. बाहीची उंची अधिक 1 इंच आणि एका लाईनीमध्ये सरळ कपडा इथे आपल्याला कट करून घ्यायचा, जेवढं क्रॉस आहे तेवढं. आता इथे घडीचं मार्किंग करून घ्या, जेवढी भरली तुमची तेवढी, फक्त मोजून घ्यायला विसरू नका, तेव्हा तुम्हाला परफेक्ट बाही सुद्धा जोडायला पुरेल. अशी एक लाईन ओढून घ्या घडीचं मार्किंग करून. आता वरून येणारा माप आपल्याला 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं, कारण की आपली बाहीची उंची जास्त आहे. 3 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. आता आतमध्ये बऱ्याच वेळा काय होतं, मुंडा पुढे मागे होतं, त्यासाठी 2 इंच मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने. आता ही आपली बंद बाजू आहे, बंद बाजूने 1 इंच मार्किंग करून घ्यायचं, ते लक्षात ठेवत जा. आता इथे आपल्याला परफेक्ट बाहीचा आकार देऊन घ्यायचा. सर्वात आधी वरच्या बाजूचा म्हणजे पाठीच्या बाजूला जोडला जातो मुंड्याला, तो आकार हे अशा पद्धतीने. आता खोलगट असतो थोडासा, तो पुढच्या बाजूला आपला जोडला जातो, म्हणजे पुढच्या मुंड्यासाठी, ते लक्षात ठेवायचं आहे. एकदम सोपं करून समजून सांगितलेलं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीने आपला परफेक्ट बाहीचा आकार झालेला आहे. आता इथे दंडगेर मार्किंग करून घ्या तुमचा जो आहे तो. इथे मी 5.5 दंडगेर आहे, मार्किंग करून घेतला. पुढच्या बाजूला 2 इंच घ्यायचं आहे. दंडगेर अधिक 2 इंच लक्षात ठेवा, कंपल्सरी तुम्ही 2 इंच मार्किंग करून ठेवत जा, कारण की फिट्ट झालं तरी आपल्याला ते उसवायला सोपं पडतं. एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे. खोलगट बाजूला मार्किंग करून ठेवा, बऱ्याच वेळा जोडताना ते म्हणजे चुकत नाहीये, ते लक्षात ठेवा. आता इथे बरोबर असं कट करून घ्यायचं आहे. सर्वात आधी हे सर्व पकडून कट करून घ्या वरचा आकार, ते लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीने. आता इथे मी 2 पदर बाजूला घेते, हे अशा पद्धतीने 2 पदर बाजूला घेतले. ह्या बाजूचे हे 2 आले लक्षात. आता इथे काय करायचं आहे, पुढच्या बाजूचा मुंडा म्हणजे आकार जोडला जातो मुंड्याला पुढच्या बाजूला, तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. हे लक्षात ठेवत जा, म्हणजे तुमचं कधीही चुकणार नाहीये. आता इथे मध्यावरती एक असं मार्किंग करून घ्यायचं. आता इथे आपल्याला ब्लाऊज पिसावरती बाही कट करून घ्यायची आहे, अस्तर ठेवून घ्यायचा. ह्या बाहीचा डिझाईनचा सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे, खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही अशा पद्धतीने साधी बाही सुद्धा शिलाई करू शकता, किंवा डिझाईनमध्ये करायची असेल तर तुम्ही डिझाईनमध्ये सुद्धा करू शकता. इथे आपली बाही कट झालेली आहे आणि खोलगट बाजूला फक्त असं मार्किंग करून घ्या, फक्त खोलगट बाजूला, म्हणजे जोडताना ते लक्षात राहतं. हे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला पुढच्या बाजूला पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, कमरेच्या बाजूला लावण्यासाठी 1.5 इंचाच्या पट्ट्या काढून घ्यायच्या. 1.5 इंच फक्त लक्षात ठेवा, 1.5 इंच. पुढच्या बाजूला कमरेला लावण्यासाठी पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. जेवढ्या लांबीला लागतात तेवढ्या लांबीच्या आपल्याला इथे पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने. इथे मार्किंग करून घ्या, म्हणजे तुमचं चुकणार नाही. एका लाईनीमध्ये आपल्याला ही पट्टी सरळ कट करून घ्यायची आहे. दोन्ही बाजूंच्या 2 इथे मी पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत, हे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला हुक आणि लूप पट्टी कट करून घ्यायची आहे. 2.5 इंच मार्किंग करून घ्या. अस्तरच्या कापडावरती 2.5 इंच मार्किंग करून घेतलं. आता जेवढ्या लांबीला लागते तेवढ्या लांबीची आपल्याला इथे पट्टी कट करून घ्यायची आहे. अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे. जेवढ्या लांबीची लागते तेवढी आपल्याला इथे पट्टी कट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने एका लाईनीमध्ये सरळ मी कट करून घेतलं. दोन्ही बाजूंच्या 2 हुक पट्टी आणि लूप पट्टी. आता इथे पायपिंगसाठी पुढच्या बाजूला मी पट्टी आतमध्ये फोल्ड करणार आहे. हातशिलाई करता येईल अशी क्रॉसमध्येच काढायच्या आहेत तरी सुद्धा पट्ट्या. आपण पायपिंगच्या ज्या पद्धतीने काढतो ना पट्ट्या क्रॉसमध्ये, त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला पट्ट्या काढून घ्यायच्या. इथे तुम्ही पट्टीचा वापर करा. बरोबर पट्टीच्या मापाच्या आपल्याला इथे जेवढ्या लांबीच्या आपल्याला पट्ट्या लागणार आहेत तेवढ्याच लांबीच्या आपल्याला इथे पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत.
पट्ट्या काढताना नेहमी क्रॉसमध्ये काढत जा, गळ्याचा आकार खूप छान येतो, ते लक्षात ठेवायचं आहे. पट्टीचा वापर करा म्हणजे बरोबर अंदाजानुसार तुम्ही ते पट्ट्या कट करू शकता, ते लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे कधीही तुमचं चुकणार नाहीये. इथे मी 2 पट्ट्या कट करून घेतल्या. इथे आपल्या पट्ट्या कट करून घेतल्या. आता आपण इथे शिलाई बघणार आहोत. इथे मी पाठीची सुद्धा बाजू तयार करून घेतलेली आहे. इथे सुद्धा मी तुम्हाला कटिंगचा आणि शिलाईचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे बोटनेकमध्ये. आणि बाही सुद्धा डिझाईन अशा पद्धतीने मी तयार केलेली आहे. ह्याचा सुद्धा मी तुम्हाला शिलाईचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे. ह्याच पद्धतीने मी बाही कट केलेली आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपण पुढच्या बाजूची शिलाई बघणार आहोत. सर्वात आधी अस्तर जोडून घ्यायचं आहे. हे समोरासमोर ठेवून घ्या म्हणजे उलट होणार नाहीये. आता इथे आपल्याला एकदम अस्तरवरती कडेकडेला शिलाई देऊन घ्यायची आहे. अस्तरच्या कापडावरती कपडा अस्तरचा ठेवताना एकदम असं व्यवस्थित ठेवा आणि प्लेनमध्ये आहे का ते सुद्धा बघत जा. गुड्या पडल्या नाहीत पाहिजे, ते लक्षात ठेवायचं आहे. सावकाशमध्ये आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. आता इथे आपला जेवढा शिल्लक राहिलेला कपडा आहे इथे पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचा आहे. सावकाश कट करा, जास्त कट होणार नाही त्याची सुद्धा काळजी घ्या. आणि कट मार्किंग करून घ्या. आपण कटिंग करताना मार्किंग केलेलं त्याच्यावरती बरोबर थोडासा असा कट मारून घ्यायला विसरू नका. हे पहा इथे सुद्धा अशा पद्धतीने ते लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे जोडताना ते बरोबर आपल्या लक्षात राहतं. हे पहा आता इथे दोन्ही सुद्धा बाजूंचे कट मार्किंग त्याच्यावरती खडूने मार्किंग करून ठेवा. आता इथे पुढची बाजू आपण जोडतो ती बाजू दोन्ही सुद्धा अस्तर जोडून घ्या, मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा हे अशा पद्धतीने अस्तरच्या कापडावरती म्हणजे चुकणार नाहीये. आता इथे आपल्याला बरोबर असा अस्तर जोडून घ्यायचा आहे. अस्तरच्या कापडावरती एकदम कडेकडेला अशी शिलाई देऊन घ्या. तुम्ही ते 5 नंबरची शिलाई दिली तरी सुद्धा चालेल. अस्तर जोडताना फक्त लक्षात ठेवा, अस्तर जोडताना 5 नंबरची शिलाई सुद्धा देऊ शकता. म्हणजे पटकन अस्तर आपलं जोडलं जातं. फक्त प्लेन करत घ्यायला विसरू नका, गुढी पडू द्यायची नाही अजिबात. ब्लाऊज पिसाच्या कापडाला व्यवस्थित आपल्याला इथे अस्तर असं जोडून घ्यायचं आहे. आता इथे आपलं जेवढं शिल्लक आहे तेवढं इथं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित आणि सावकाशमध्ये हे कट करून घ्या. ज्या पद्धतीने आपण आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे कट मार्किंग करून घ्या. ह्या सुद्धा बाजूला म्हणजे जोडताना ते लक्षात राहतं. हे पहा अशा पद्धतीने म्हणजे मार्किंग केलं ना थोडंसं कट मार्किंग म्हणजे ब्लाऊज पिसाच्या कापडावरती सुद्धा बरोबर ते मार्किंग आपलं होऊन जातं. म्हणजे जोडताना ते बरोबर आपल्या लक्षात राहतं. इथे सुद्धा मी पूर्ण अस्तर असं जोडून आपल्याला जेवढा शिल्लक कपडा राहिलेला आहे तेवढा इथे मी कट करून घेतला. इथे कट मार्किंग करून घ्या. अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं म्हणजे जोडताना ते बरोबर लक्षात राहतं. हे अशा पद्धतीने इथं आपलं दोन्ही सुद्धा जोडून झालं. आता ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्यायची आणि ही बाजूला ह्या बाजूला अशी ठेवून घ्यायची आणि बरोबर मार्किंग झालेलं आहे का ते बघून घ्या. अशा पद्धतीने आता अशा पद्धतीने हे आपल्याला ठेवून घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला जोडून घ्यायचं आहे. हे बरोबर कटवरती कट ठेवा म्हणजे चुकणार नाही, कमी जास्त सुद्धा होणार नाही. आणि खालून जोडायला सुरुवात करायचं. अर्धा इंच पकडायला विसरू नका. हे पूर्ण आपल्याला वरच्या बाजूला जोडत जोडत घ्यायचं आहे. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे आणि जोडताना खेचू नका, फक्त तेवढं लक्षात ठेवायचं आहे. आता गुड्या पडतात. आता इथे बघा माझं थोडंसं शिल्लक आहे. सर्वात आधी शिलाई देऊन घ्यायची अशी आणि जेवढं शिल्लक असेल ना थोडंसं तेवढं असं कट करून घ्यायचं, ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता इथे मार्किंग केलेलं असं पकडा. पाठीच्या बाजूला ज्या पद्धतीने आपण टक्स देतो का तीच पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे. हे अशा पद्धतीने टक्स देऊन घ्यायचा, तिथला सुद्धा मार्किंग केलेलं बरोबर. हे अशा पद्धतीने पप खूप छान बसतो. एक बाजू इथे आपली तयार झालेली आहे, बघू शकता. इथे आपला खोलगट भाग सुद्धा परफेक्ट तयार झाला. आता दुसरी सुद्धा बाजू आपल्याला जोडून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने बरोबर कटवरती कट आला पाहिजे, ते लक्षात ठेवा. खालच्या बाजूला थोडंसं कमी जास्त झालं तरी सुद्धा चालेल, फक्त कटवरती कट येऊ द्यात.
कारण की आपण बरोबर टक्स मार्किंग त्याच्यावरतीच केलेलं आहे, त्यासाठी डबल शिलाई देऊन घ्यायची आहे, फक्त खेचू नका। आता इथे बघायचं आपले किती शिल्लक आहे, असा सर्वात आधी असा आकार देऊन घ्यायचा, शिलाई देऊन घ्यायची, नंतर ते कट करून घ्यायचं। हे पाशा वरच्या बाजूला कमी कमी करत घेत जा, ते लक्षात ठेवा। आता इथे सुद्धा एक टक्स मार्किंग केलं, त्याच्यावरती सुद्धा टक्स देऊन घ्या आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू जोडून झाल्या। इथे बघू शकता खोलगट भाग आपला इथे तयार झालेला आहे। जर असं शिल्लक असेल राहिलं तर असं कट करून घ्यायचं, सर्वात आधी शिलाई देऊन घ्या, नंतर कट करून घ्या। हे पहा आता इथे माझ्या दोन्ही सुद्धा बाजू व्यवस्थित तयार झालेल्या आहेत। तुम्ही सुद्धा हीच पद्धत नक्की वापरा। हे पहा अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला हुक आणि लूप पट्टी जोडून घ्यायची आहे। सर्वात आधी हुक पट्टी जोडून घ्या, पूर्ण जोडून घ्यायची आणि दाबटीप टाकून घ्यायची आहे। एकदम कडेकडेला आस्तरच्या कापडावरती दाबटीप आली पाहिजे, ते लक्षात घ्यायचं आहे। आता ही पट्टी आपल्याला थोडीशी घडी करून शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपली पट्टी दिसायला अशी व्यवस्थित दिसली पाहिजे। आता जेवढं शिल्लक आहे इथे आपल्याला कट करून घ्यायचं। इथे बघू शकता एक पट्टी माझी जोडून झाली। आता दुसरी सुद्धा पट्टी लूप पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे, ती जोडून उलट्या बाजूने जोडावी लागते, ते लक्षात ठेवा। दाबटीप टाकून घ्या, पट्टी दिसायला परफेक्ट आणि व्यवस्थित दिसते, त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे। आता इथे थोडीशी घडी करायची आणि 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची। बऱ्याच वेळा काय होतं, आपण हुक अडकवतो, मग धागे तोडायची काहीही गरज नाही, त्यासाठी 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची। आता इथे जेवढा कपडा आपला शिल्लक आहे तेवढा इथे कट करून घ्यायचा। हे अशा पद्धतीने इथे आपलं बरोबर झालेलं आहे। इथे दोन्ही सुद्धा बाजू एकसारखे आहेत का असं बघत जा, लक्षात ठेवत जा, कमी जास्त होऊ द्यायचे नाहीत अजिबात। आता इथे आपल्याला थोडंसं सोडून द्या, हुक अडकवण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं। त्यासाठी पायपिंगसाठी जर तुम्ही पायपिंग करत असाल किंवा पट्टी जोडतो कोण कोण हातशिलाईची, थोडंसं सोडून द्यायचं आणि नंतर मार्किंग करून घ्यायचं। समान मार्किंग करून घ्या हुक अडकवण्यासाठी आणि त्रिकोणी शिलाई देऊन घ्या, किंवा जर तुम्ही हाताने तयार करत असाल तर हाताने सुद्धा तुम्ही इथे तयार करू शकता, ते लक्षात घ्यायचं आहे। आणि सावकाशमध्ये आपल्याला ही त्रिकोणी शिलाई देऊन घ्यायची आहे। त्यासाठी सर्वात आधी आपण 5 नंबरची शिलाई दिली ना, एकदम तुम्हाला सोपं पडेल शिलाई मारायला, ते लक्षात घ्यायचं आहे। हुक बरोबर त्याच्यामध्ये बसतं, मग धागा नाही तोडला तरी सुद्धा चालतो, ते लक्षात ठेवा। आणि इथे थोडंसं अंतर ठेवून बरोबर मध्यभागी एक शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे पट्टी दिसायला आपली एकदम अशी व्यवस्थित दिसेल। आता इथे आपल्या दोन्ही सुद्धा पट्ट्या जोडून झाल्या। आता इथे कमरेच्या बाजूला आपण 1.5 इंचाची पट्टी काढली होती का, ती आपल्याला जोडून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने अर्धा इंच पकडा शिलाईमध्ये, ते लक्षात ठेवा। आता इथे थोडीशी अशी घडी करून शिलाई देऊन घ्यायची आणि दाबटीप टाकून घ्यायची आहे। दाबटीप टाकताना अस्तरच्या कापडावरती दाबटीप आली पाहिजे, ते लक्षात ठेवा। अस्तरच्या कापडावरती एकदम कडेकडेला दाबटीप आली पाहिजे। आता परत एकदा कापडाची घडी करून घेऊन परत एकदा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। बंद करून घ्या थोडंसं तिथे, म्हणजे पटकन निघणार नाही, याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे शिलाई देताना। हे अशा पद्धतीने एक बाजू जोडून झाली एकदम अशी व्यवस्थित मध्ये। आता इथे आपल्याला दुसरी सुद्धा बाजू जोडून घ्यायची आहे। आता थोडंसं असं घडी करून घेऊन शिलाई देऊन घ्यायचं, ते लक्षात ठेवत जा। अर्धा इंच पकडायचं आहे, किंवा जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं पकडलं तरी सुद्धा चालेल। आणि अस्तरच्या कापडावरती दाबटीप टाकून घ्यायची। आता इथे परत एकदा घडी करून घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने पट्टी फक्त एकसारखी आली पाहिजे, ते लक्षात ठेवा, म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसते। हे अशा पद्धतीने इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजूंच्या पट्ट्या जोडून झाल्या। आता इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू एकदम व्यवस्थित झालेल्या आहेत। आता फिटिंगची बाजू व्यवस्थित आहे का ते आत्ताच बघायचं आहे, फिटिंगच्या आधी आणि बाही जोडण्याआधी, ते खूप महत्त्वाचं आहे। कमी जास्त आहे का असं बघून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा। बऱ्याच वेळा फिटिंग आपली वरती खाली त्या कारणामुळेच होते। इथे बघा माझं थोडंसं कमी जास्त आहे, नॉर्मल असं लगेच मार्किंग करून घ्यायचं आणि गोल आकार असा देऊन घ्यायचं, वरच्या बाजूला कमी घ्यायचं। हे अशा पद्धतीने
राऊंड शेपमध्ये द्या आकार, थोडासा शिलाई देऊन घ्या, आकार द्या, मार्किंग करून घ्या, शिलाई देऊन घ्या, नंतर ते कट करून घ्या. हे अशा पद्धतीने जेवढं शिल्लक आहे किंवा जेवढं जास्त आहे तेवढं असं कट करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने ते लक्षात ठेवत जा, खूप महत्त्वाचं आहे. आता इथे आपल्याला गळ्याच्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहे. इथे मी पायपिंग करणार नाहीये, डायरेक्ट पट्टी अशी आतमध्ये घडी करून शिलाई करणार आहे, ते लक्षात ठेवा. नंतर तुम्ही हात शिलाई केली तरी सुद्धा चालेल. इथे फक्त कपडा डबल घ्यायचा आहे, ते लक्षात ठेवा. आपण इथे पट्ट्या क्रॉसमध्ये काढलेल्या आहेत. आता शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण गळ्याला, पट्टी जोडून घ्यायची. हे अशा पद्धतीने आता इथे थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं एकदम नॉर्मल, आणि एकदम कडेकडेला अस्तरच्या कापडावरती दाबटीप टाकून घ्यायची आहे. अस्तरच्या कापडावरती इथे आपण अस्तरच्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत, त्याच्यावरती बरोबर दाबटीप टाकून घ्या, म्हणजे तुम्हाला पट्टी पलटी करायला एकदम असं सोपं जाईल. इथे मी पट्टी पलटी करून घेतली आणि एकदम अशी कडेकडेला शिलाई देऊन घ्या. पट्ट्या काढताना क्रॉसमध्ये काढा, म्हणजे गळ्याचा आकार तुमचा एकदम असा व्यवस्थित येऊन जाईल, ते लक्षात ठेवायचं आहे. इथे मी पूर्ण पट्टी जोडून घेतली, बघू शकता. इथे आपला गळ्याचा आकार सुद्धा एकदम असा व्यवस्थित आलेला आहे. हे अशा पद्धतीने पाठीमागची सुद्धा बाजू इथे तुम्ही बघू शकता. इथे तुम्ही हात शिलाई करून घ्या, ते लक्षात ठेवा, किंवा त्याच्या शेजारी दुसरी शिलाई मारली तरी सुद्धा चालेल, थोडंसं अंतर ठेवून तरी सुद्धा चालते. आता इथे सुद्धा थोडंसं क्रॉस असेल तर असं कट करून घ्या. हे पाशी घडी करून घ्यायची आहे, डबल घडी करून घ्या, आणि गळ्याच्या आकारानुसार इथे शिलाई मारून घ्या. पूर्ण गळ्याला पट्टी जोडून घ्यायची. हे अशा पद्धतीने सावकाशमध्ये जोडून घ्या. आता इथे थोडीशी अशी घडी करून घेऊन पट्टी आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करून घ्यायचं नॉर्मल, आणि अस्तरच्या कापडावरती एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्यायची, म्हणजे पट्टी पलटी करायला सोपं जातं, ते लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीने आता इथे पट्टी पलटी करून घ्या. एकदम कडेकडेला शिलाई देऊन घ्यायची आहे, एकदम कडेकडेला, म्हणजे आपला गळ्याचा आकार सुद्धा दिसायला व्यवस्थित दिसतो, ते लक्षात ठेवा. थोडंसं बंद करून घ्या. इथे बघू शकता आपल्या गळ्याचा आकार सुद्धा एकदम असा व्यवस्थित आलेला आहे. हे अशा पद्धतीने ही पद्धत नक्की वापरा. आता इथे शोल्डर जोडून घ्यायचं आहे, अर्धा इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. गळ्याच्या बाजूला ठेवताना ब्लाऊज व्यवस्थित ठेवा, ते लक्षात ठेवायचं आहे. गळ्याच्या बाजूला ठेवताना ब्लाऊज व्यवस्थित ठेवा, कमी जास्त होऊ देऊ नका. आता दोन्ही सुद्धा बाजूंचा आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं. अर्धा इंच पकडा, कारण की आपण पाठीच्या बाजूमध्ये 1 इंच जास्त घेतलेलं आहे, आणि पुढच्या बाजूमध्ये सुद्धा ब्लाऊजची उंची अधिक 1 इंच घेतलं, त्यासाठी अर्धा इंच पकडायला विसरू नका. नवीनसाठी सुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे. डबल शिलाई देऊन घ्या. वरच्या बाजूला सुद्धा एक शिलाई दिली तरी सुद्धा चालेल, म्हणजे काय होतं, धागे दिसणार नाहीयेत तुम्हाला, तुमचा ब्लाऊज सुद्धा व्यवस्थित होऊन जाईल. गळ्याची बाजू पकडताना फक्त व्यवस्थित पकडा, बंद करून घ्यायची, पूर्ण बंद करून घ्या. वरच्या बाजूला एक सुद्धा शिलाई देऊन घ्या, म्हणजे धागे निघणार नाहीयेत. इथे मी दोन्ही सुद्धा शोल्डर जोडून घेतलेला आहे. हे अशा पद्धतीने कमी जास्त आहे का असं बघा, थोडंसं जास्त आहे नॉर्मल. हे असं बघत जा, लक्षात ठेवा, कारण की एक बाही छोटी एक बाही मोठी होऊन जाते. फिटिंग करताना हे खूप महत्त्वाचं आहे. मार्किंग करून घ्यायचं. शोल्डर पाठीच्या बाजूला घ्या, अशी शिलाई देऊन घ्या. हे अशा पद्धतीने आता मार्किंग केलं, आपण शिलाई दिली, त्याच्यावरती बरोबर असं कट करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने आता हे आपलं दोन्ही सुद्धा एकसारखं आहे का असं बघायचं आहे. हे अशा पद्धतीने बघत जा, ते लक्षात ठेवत जा नेहमी. असं दोन्ही सुद्धा बघा, एकदम नॉर्मल कमी जास्त आहे. नंतर मार्किंग करून घ्या, एकदम थोडंसं आहे, शिलाई देऊन घ्यायची. शोल्डर पाठीमागच्या बाजूला करा. फिटिंगच्या आधी, बाही जोडण्याआधी हे बघत जा, ते लक्षात ठेवायचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. हे थोडंसं जरी असलं तरी असं कट करून घेत जा, पण बघत जा. आता इथे आपलं व्यवस्थित झालेलं आहे. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. खोलगट बाजू पुढच्या बाजूला असते,
ही आपली पुढची बाजू. हे असं ठेवून बघायचं आहे म्हणजे चुकणार नाही आहे. हे अशा पद्धतीने जोडली जाते. आता ह्या सुद्धा बाजूची खोलगट बाजू पुढच्या बाजूला असते. हे असं ठेवून घ्या, इकडच्या बाजूला जोडली जाते. असं बघत जा आधी म्हणजे तुमचं चुकणार नाही आहे कुठे. आता बाही जोडताना नेहमी मध्यापासून सुरुवात करायची. बाहीचं सुद्धा मध्य आणि शोल्डरचा मध्य. हे अशा पद्धतीने अर्धा इंच पकडा, कारण की बाहीमध्ये आपण 1 इंच जास्त घेतो, त्यासाठी अर्धा इंच पकडायला विसरू नका. एक बाजू जोडून झाली, बाही सुद्धा जोडायला परफेक्ट पुरलेली आहे. आता इथे दुसरी सुद्धा बाजू आपल्याला जोडून घ्यायची. अर्धा इंच पकडा, ते विसरू नका. फक्त सावकाशमध्ये आपल्याला बाही फक्त खेचून जोडायची नाहीये, गुड्या पडतात. पूर्ण सावकाशमध्ये जोडून घ्या. आणि जर शिल्लक राहिली तर अशा पद्धतीने तुम्ही कट करू शकता, पण बाही जोडताना मध्यापासूनच जोडून घ्यायची, ते लक्षात ठेवा. बाहीचं जर तुम्हाला मध्य व्यवस्थित आला तर बरोबर शोल्डरलाच ब्लाऊज राहतो, ते लक्षात ठेवा. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे पूर्ण पॅक होऊन जाईल. डबल शिलाई द्यायला फक्त विसरू नका, ते लक्षात ठेवा. इथे आपली एक बाही जोडून झाली. आता इथे आपल्याला दुसरी सुद्धा बाही जोडून घ्यायची आहे. आणि बाही जोडताना शोल्डर पाठीच्या बाजूला करायला विसरू नका, ते लक्षात ठेवायचं आहे. मध्यापासून जोडायला सुरुवात करा. इथे मी तुम्हाला दोन्ही सुद्धा बाह्या जोडून दाखवलेल्या आहेत. हीच पद्धत नक्की वापरत जा. ही अशा पद्धतीने एक बाही आपली एक बाजू जोडून झाली. आता दुसऱ्या सुद्धा बाजूची अशी जोडून घ्यायची आहे मध्यापासून. हे अशा पद्धतीने फक्त खेचू नका, जोडताना गुड्या पडतात. त्यासाठी बाहीची परफेक्ट घडी कशी काढायची आहे आज मी तुम्हाला खूप सोप्या भाषेमध्ये समजून सांगते, कारण की मी प्रत्येक व्हिडिओमध्येच तुम्हाला हे सांगत असते. जरी शिल्लक राहिली तरी राहू देत, आपण कट करू शकतो, पण बाही जोडताना मध्यापासूनच जोडत जा, ते लक्षात ठेवायचं आहे. इथे डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. पूर्ण पॅक होऊन जाते, त्यासाठी डबल शिलाई देऊन घ्यायला विसरू नका. इथे आपली दुसरी सुद्धा बाही एकदम अशी व्यवस्थित जोडून झाली. आता इथे फिटिंग करून घ्यायची आहे. सर्वात आधी अशा पद्धतीने इथे पकडा, एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे. एकदम कडेकडेला शिलाई देऊन घ्या. हे अशा पद्धतीने पकडायचं आहे. कमरेकडच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित पकडा, कमी जास्त अजिबात होऊ द्यायचं नाही. त्यासाठी बाही जोडण्याआधीच बघायचं आहे कमी जास्त आहे का. आता इथे आतल्या बाजूला फिटिंग करून घ्यायची आहे. सर्वात आधी एकदम कडेला शिलाई देऊन घ्या, म्हणजे फिटिंग करायलाच तुम्हाला सोपं जाईल. हे अशा एकदम कडेला द्यायची आहे. बंद करून घ्या थोडंसं. एकदम कडेला शिलाई देऊन घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने. आता इथे दुसरी सुद्धा बाजू व्यवस्थित पकडायची आहे. हे अशा पद्धतीने. त्यासाठी फिटिंगच्या आधी बघा आपलं कमी जास्त आहे का. जेवढं कमी जास्त असेल तर मार्किंग करा, शिलाई देऊन घ्या, नंतर ते कट करून घ्यायचं आहे. जेवढा कपडा जास्त आहे तेवढा. आता इथे मी पूर्ण दोन्ही सुद्धा बाजूंना शिलाई देऊन घेतलेली आहे. हे अशा पद्धतीने. ही सुद्धा बाजू मी त्याच पद्धतीने करून घेतली. आता इथे आतल्या बाजूला सुद्धा एकदम कडेला शिलाई मारून घ्यायची आहे. एकदम कडेकडे थोडंसं बंद करून घ्यायचं आहे आणि एकदम कडेला शिलाई मारून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने पकडून शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजूंची फिटिंग करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला फिटिंग करायची आहे. दंडघेर, जो तुमचा दंडघेर असेल तो तुम्ही इथे मार्किंग करून घ्यायचा आहे. 5 असेल, 5.5 असेल, 5.25 असेल, तो इथे तुम्ही मार्किंग करून घ्या. तर दुसऱ्या सुद्धा बाजूला दंडघेर मार्किंग करून घ्यायचं. सेमच मार्किंग झालं पाहिजे, आपला ब्लाऊज व्यवस्थित बसेल, त्यासाठी दोन्ही सुद्धा बाजूंचं आपलं सेम मार्किंग करून घ्यायचं. आता इथे मी मुंडा मोजून नेहमी फिटिंग करत असते, किंवा जर तुम्ही छातीचा चौथा भाग मार्किंग करून जर मोजून फिटिंग करत असाल तरी फिटिंग केली तरी सुद्धा चालेल. त्या पद्धतीने जी तुमची फिटिंगची पद्धत असेल ना ती पद्धत इथे तुम्ही वापरू शकता, ते लक्षात घ्या. इथे तुम्ही छातीचा चौथा भाग सुद्धा मार्किंग करून घेऊ शकता, ते लक्षात ठेवा. जी तुमची पद्धत सोपी आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे फिटिंग करू शकता, ते लक्षात ठेवायचं आहे.
छातीचा चौथा भाग मार्किंग करून घ्यायचा आहे। दोन्ही सुद्धा बाजूंना सेमच मार्किंग करून घ्यायचं आहे फिटिंगसाठी। जी पद्धत तुमची सोपी असेल ना ती पद्धत इथे तुम्ही फिटिंगसाठी वापरली तरी सुद्धा चालेल, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे कमर घेरचा चौथा भाग तुम्ही मार्किंग करून घ्या। दोन्ही सुद्धा बाजूंना जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल ना त्या पद्धतीने तुम्ही फिटिंग करू शकता, कारण की मी बरेच शिलाईचे व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मी खूप समजून सांगत असते। कमर घेरचा चौथा भाग इथे मी मार्किंग करून घेतलेला आहे। आता इथे तुम्ही पट्टीचा वापर करा। दंडगेर असं मार्किंग करून घे, ज्याच्यावरती आपण मार्किंग केलं ना त्याच्यावरती बरोबर अशी लाईन ओढून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने इथे तुम्ही पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर केला तरी सुद्धा चालेल। मार्किंगवरती बरोबर अशी लाईन ओढून घ्यायची आहे आणि दोन्ही सुद्धा बाजूंची आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे। दंडगेर बंद करून घ्या, पूर्ण शिलाई देताना पूर्ण बंद करून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने कमरेच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित पकडा आणि पूर्ण असं बंद करून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने जर मापाचा ब्लाऊज जर तुम्हाला फिट होत असेल तर तुम्ही थोडंसं लूज फिटिंग पकडली तरी सुद्धा चालेल, ते लक्षात घ्यायचं आहे। दंडगेरमध्ये सुद्धा तुम्ही थोडंसं लूजमध्ये पकडू शकता। छातीच्या मापामध्ये सुद्धा तुम्ही कमरगेरमध्ये सुद्धा थोडंसं लूजमध्ये पकडू शकतात। मग थोडीशी फिटिंग तुमची आतल्या बाजूला घेतली तरी सुद्धा चालेल, ते लक्षात ठेवा। मापाचा जर ब्लाऊज फिट होत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। तुम्हाला जेवढ्या शिलाई द्यायच्या असेल 2-3 तुम्ही इथे देऊ शकता, जेवढ्या बसतील तेवढ्या तुम्ही इथे शिलाई मारून घेऊ शकता, ते लक्षात ठेवायचं आहे। इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजूंची फिटिंग झालेली आहे। हे अशा पद्धतीने इथे आपला पूर्ण ब्लाऊज शिलाई करून तयार झालेला आहे, बघू शकता इथे। हे अशा पद्धतीने इथे आपली फिटिंग सुद्धा एकदम अशी व्यवस्थित आलेली आहे। ब्लाऊजची इथे पुढची बाजू सुद्धा एकदम आपली इथे व्यवस्थित आलेली आहे आणि इथे तुम्ही पप सुद्धा बघू शकता, खूप असा छान आलेला, एकदम असा परफेक्ट तुम्हाला हा ब्लाऊज बसणार आहे। आणि गळा सुद्धा बघू शकता इथे तुम्ही, एकदम असा व्यवस्थित गळा सुद्धा आपला आलेला आहे। तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने मार्किंग करून ब्लाऊज कट करून शिलाई करून बघायचं आहे। बघू शकता इथे ही सुद्धा बाजू एकदम आपली अशी व्यवस्थित आलेली आहे, बसायला असे परफेक्ट ब्लाऊज बसतात। हे पहा, हा गळा सुद्धा इथे तुम्ही बघू शकता, एकदम आपला इथे असा व्यवस्थित आलेला आहे। इथे पाठीमागची सुद्धा बाजू तुम्ही इथे बघू शकता। हे अशा पद्धतीने इथे आपला पाठीमागचा सुद्धा गळा एकदम असा व्यवस्थित आलेला आहे। ह्याचा सुद्धा मी तुम्हाला कटिंग आणि शिलाईचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे। इथे बघू शकता ह्या ब्लाऊज वरती मी अशा पद्धतीने बाही डिझाइन बनवलेले आहे। ह्याचा सुद्धा मी तुम्हाला कटिंग आणि शिलाईचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे। अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा ब्लाऊज वरती बाही डिझाइन बनवून बघायची आहे। एकदम अशी सोपी पद्धत आहे, नक्की बनवून बघा। आणि ब्लाऊजची उंची घेताना व्यवस्थित घ्यायची आहे। ज्यांच्या ब्लाऊजची उंची कमी आहे त्यांनी वाढवून घ्या थोडीशी, म्हणजे प्रिन्सेसमध्ये जर ब्लाऊजची उंची जास्त असेल तर ब्लाऊज असे परफेक्ट बसतात आणि छान बसतात। इथे बघू शकता आपले शोल्डर, इथे पण बघू शकता खालच्या बाजूला व्यवस्थित, म्हणजे ब्लाऊज जर तुमचा असा व्यवस्थित असेल ना ब्लाऊज कधी वरच्या बाजूला सरकणार नाही। जर तुमच्या ब्लाऊजची उंची जर व्यवस्थित असेल तर ब्लाऊज तुमचा एकदम असं तुम्हाला परफेक्ट बसणार आहे। माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।